जय गुरु. चला आपण सुरुवात करायची का? जय गुरु. जय जय गुरु. गुरु. हो. चालेल. दिसतोय का माझा स्क्रीन? दिसतोय दिसतोय सर. ओके. पण ही वाक्य काल बघितली होती आणि हो, काल पाहिली होती ही. चौथं वाक्य ते चाललं पण होतं. झालं होतं. 6वा वाक्य चाललं होतं आणि मी करणार होते. उनका आकार भी बहुत अतीव. हा मला आठवतंय. अतीव आपण अव्यय शिकलो होतो आणि त्याला बहुतला हा. अतीव आपण इथं वापरू शकतो. हम्म. चालेल, करा मग विशाखाताई. वहां पत्ते भी है. वहां म्हणजे तत्र. पत्ते म्हणजे अनेक वचन झालं. हम्म. पत्र पत पान म्हणजे पत्र म्हणतो ना आपण. पत्रम म्हणजे आता बघा ना, आपण सगळं इथे पत्राणी. जल, हो कमल, हो. फुलं, फळं वगैरे बोलतोय आपण. हा, पत्ते म्हणजे हा. पत्राणी होईल त्याच. हम्म. पत्ते. भी म्हणजे अपी. हम्म. आणि संती. बरोबर. तत्र पत्राणी अपि संती. अगदी बरोबर, 100% बरोबर. छान. पुढे सुकेशाताई आले असतील तर त्या, जर नसतील तर मग मोहिनीताईंकडे जाऊ आपण. मोहिनीताई आहात का तुम्ही? बर, नसतील तर मग आपल्याला लताताईंकडे जाऊ आपण. हो सर. वाचू का सर? पत्तों का रंग हरा है. हा, पाहिजे तर तुम्ही मराठीत करून घ्या, म्हणजे हा. तुम्हाला सोपं पडत असेल तर. पत 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 म्हणजे पानांचा. पत्त्यांचा म्हणजे पानांचा. हा, पानांचा रंग हिरवा आहे. हा, बस. आता पानांचा रंग म्हणजे काय होईल? पाना षष्ठी पान हे बरोबर आहे, पत्रस्य. पानांचा संबंधकारक आहे. ठीक आहे. हा. रंग हिरवा वर्ण आहे. वर्ण वर्ण म्हणायचं हा, का याला? रंग म्हणजे वर्ण. वर्ण वर्ण हा. पत्रस्य वर्ण हिरवा आता म्हणजे पत्रस्य बिल का एकच पान आहेत का? पत्तों काय म्हणलेलं आहे? टोंका म्हणजे पानांचा. पानांचा.
पत्रस्यचा अनेक वचन. हा नाम आहे का? पत्रस्यचं अनेक वचन काय होईल? नाम पत्राणाम. पत्रांनाम. हा, ते नाम आहे ते. नाम ना पत्रांनाम. न बाणातला न आहे तिथे. हं, हं. बाणातला नाम. पत्रांनाम. अं, वर्ण. वर्ण वर्ण ह ह हिरवाला हरित हरित अस्ति. बरोबर आहे. हरित क्रांती आपण म्हणतो की नाही. हो हो हो. हम्म. म्हणजे पत्रांनाम वर्ण हरित अस्ति. संती पाहिजे ना? हो, संती होईल. अनेक वचन आहे ना. हम्म. नाही, रंग कसा आहे? रंग. रंग एकच असं. आहे ना रंग. त्यामुळे तो हा, कारण की हो वाक्यातला कर्ता कोण आहे? हो बरोबर. वर्ण आहे, कर्ता राईट. हरित. हा बरोबर. हा हा. म्हणजे रंगमुळे अस्ति. रंग असती. करेक्ट. बरोबर आहे. बरोबर आहे. तुमच्यापैकी शास्त्र शाखात कोण कोण होतं? मी होते. मी होते केमिस्ट्री. बर, ठीक आहे. मग हरित द्रव्य आपण म्हणायचो, आठवतंय का हो तुम्हाला? पानांमध्ये हो. हरित द्रव्य असतं द्रव्य. हम्म. आणि त्यांनी अन्न तयार फोटोसिंथेसिस, क्लोरोफिल अन्न असतं. तयार. क्लोरो. क्लोरोफिल, करेक्ट. त्याला मराठीत हरित द्रव्य म्हणायचो आपण. हो, अन्न तयार करतात. आणि क्लोरोफिलनी फोटोसिंथेसिसला मदत होते. हो. म्हणजे बरोबर आहे, अन्न तयार होतं झाडांचं. हा. बघा, म्हणजे हरित शब्द आपण वापरलेला आहे. हो. हम्म, चालेल. वाचू. हो, अपर्णाताई तुम्हीच आहात, बरोबर आहे. महल में यह बर्तन रखा है. हम्म, महल म्हणजे महलच घेऊ. महालात असं घेऊ. प्रासाद नाही का? राजवाडा. प्रासाद आपण शिकलेलो होतो शब्द. हम्म. राजवाड्यात किंवा प्रासादात हे भांड ठेवले आहे. हा, पात्र हाही शब्द शिकलो आपण बर्तनला. हम्म. बघा ना, वरतीच अं, बघा, यह बर्तन सोने का. हो, पात्र नाही, हम्म, मराठीत करून घेतलं मला, ते बरं पडतं. हो हो, हरकत नाही. प्रासादे. बरोबर आहे. अं, स्थानदर्शक आहे. दर्शक सप्तमी. हम्म, प्रासादे अस्मिन् पात्रम. पात्रम हा, रखा आता है. यह पात्र म्हणजे हे पात्र. अस- इदम. इदम इदम. वरती आहे इदम ना यह पात्रम. बर्तन, बघा साधी कॉपी तर करा निदान वरची, हम्म. पहिल्या वाक्यात. हो, इदम पात्रम. हम्म, इदम पात्रम तर रखा है. हा. ठेवलेला काय स्थापितम. शब्द? स्थापितम स्थापितम अस्ति. अस्ति. अच्छा. हा, अस्ति नाही म्हणलं स्थापितम तरी चालेल. स्थापितम. स्थापितम. एकच. इदम नाही, एकच नाही. हा, आता त्याच्यामध्ये जरा थोडेसे फरक आहे. इदम आणि येतात, तुम्ही हम्म. आत्ता जरी इदम वापरलं तरी चालणार आहे. हम्म. ठीक आहे. हम्म. इदम, अयम आणि इयम. हा, हम्म. ही, हे हम्म. पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुसकलिंगी. अयम, इयम, इदम. हम्म. हा, ही, हे. पुढे आता कोण आहेत? माधवीताई आल्यात का आज का नाही? जर नसतील तर मग निशिगंधाताई. हाँ, इस महल में नहीं नहीं हाँ, इस महल में एक राजा रहता है.
इदं प्रासादे एकः नृपः रहति हम्म किंवा वसति वसति पण चालेल. हम्म एकः नृपः नृपः रहति निवसति. निवसति वसति निवसति बरोबर. रहती नाही रहती हा. नाहीच आहे संस्कृत निवसति. अस्मिन प्रासादे, कारण की प्रासादे सप्तमी आहे त्यामुळे त्याचं विशेषण हे अस्मिन आहे. बरोबर आहे. हा बरोबर आहे बरोबर. म्हणून अस्मिन झालंय ते. हा बरोबर अस्मिन अस्मिन अस्मिन. ठीक आहे. हा पुढे कोण घेत आहे? मी. उसके 4 पुत्र है. हम्म, त्याला हम्म, 4 मुलं आहेत. मुल म्हणजे मुलगे आहेत. हम्म. उसके म्हणजे त्याला त्यालाच काय होईल? ते ना बॉम्बचं कुठलं येईल? करा, विचार करा. बाकीचं तर करून घ्या, आपण उसके नंतर बघूयात. हम्म. 4 चत्वारः असा शब्द आहे. चत्वार. हम्म. पुत्राः पुत्राः अस्ति. अस्ति किंवा संती. चला मग सन्ति. आता आपण हा. उसके बघायचो तर संबंधकारक आहे. बरोबर आहे. हो. तस्मै होईल का? अस्य त्वं किंवा तस्य. राईट. उसके म्हणजे आता तस्य. तो आपण कुठल्या तरी तिराईत माणसाविषयी बोलतो. तो राजा आहे. आपल्यापासून तो राजा दूर आहे. बरोबर आहे. हो. म्हणून आपण उसके म्हणतोय. जर मी राजाशी बोलत असतो तर मी तुझे म्हणलो असतो, पण आता हो. तुम्ही आणि मी बोलतोय. बरोबर. हो. आणि कोणाविषयी बोलतोय? आपण राजाविषयी बोलतोय. त्याच्यावर. त्यामुळे आपण उसके म्हणजे त्याचे. बरोबर. हम्म. हो. आणि त्याचेला काय होतं? पुल्लिंगी त्याचे षष्ठी एकवचन काय होईल? तस्य. हम्म. तस्य चत्वारः पुत्राः सन्ति. हम्म. येतंय लक्षात? हो. हा. चत्वारः हा आपण नवीन एक शब्द शिकलो. आता चत्वारः असंच लक्षात ठेवा. पुढे कोण करतंय? सीमाताई झाल्यानंतर विद्याताई तेंडुलकर आल्यात ना? हो. सभी पुत्र पाठशाला में पढ़ते हैं. हम्म. सर्व पुत्र पाठशाळेमध्ये शिकतात. अगदी सर्वला बरोबर. काय? हा तुम्हाला कळलं. सर्वला सर्व. सर्व पुत्र हा नाही, सर्वे पाठशाळा- सर्वे होत. सर्वे पुत्र पुत्राः. पुत्राः पाठशाले हा. अध्यापन आता बघा, अध्यापन पठाण. माला शब्दाचा सप्तमी काय होईल? सांगा बघू नीट बघून. पाठशाला. पाठशाले ना नाही, मला पाठशालो. बघा विद्यालये करा ना, मग माहिती आहे तो शब्द. हा. विद्यालय हम्म. पढ़ते हैं. पठंती. पठंती. पाठशाला याम होईल ना पाठशाला केलं तर? मालायाम मालायोः मालासु सप्तमी. बरोबर आहे. पाठशाला याम करा. मालाप्रमाणे सर्वे- मालायाम होतो. हा. सर्वे पुत्राः पाठशालायां पठन्ति. करेक्ट.
आता आपण त्या सगळ्या पुत्रांविषयी बोलतोय. काय करतात ते सगळे पुत्र? पुढचं वाक्य कोण घेणार आहेत? विद्याताई तेंडुलकर झाल्यानंतर एकदम आज कपिलजी यायला पाहिजे होते खरे ना, 1 का 2 तारखेला ते येणार होते परत. पण ज्यावरती त्यांनी टेक्स्ट टाकला नाही त्यावरती अजून अमेरिकेत पोहोचलेले नाहीयेत ते. ठीक आहे, आपण विशाखाताईंकडे जाऊ. वे शाम को घूमने जाते हैं. ते वे हम्म, म्हणजे ते बरोबर. सायंकाले हम्म, अ, भ्रमणार्थम भ्रमणार्थम हे जाते है म्हणजे गच्छन्ति. गच्छन्ति. हम्म, जाणार आहेत नाही म्हणतात, जाते है. हा जाते है. हा मी तेच जाएंगे नाही म्हणलेलं. हा ते मला थोडा हिंदीचा गोंधळ जाते है म्हणजे भविष्यकाळी का असा विचार करत होते पण नाही जाते है गच्छन्ति. ठीक आहे बघ. ते सायंकाले भ्रमणार्थम गच्छन्ति. चालेल. मोहिनीताई आता आल्यात का? मगाशी नव्हत्या, म्हणजे मी लक्ष नाही देत आहे कोण आलंय कोण नाही. पण असाल तर लवकर बोला मोहिनीताई, नसतील तर मग लताताई घ्या. सर मी आले. अरे बापरे, छायाताई. हो सर. हो हो वा, नमस्कार तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा, कारण की तुम्ही श्रीपाद श्री वल्लभांना दर्शन घेऊन आलात. हो सर. त्यामुळे आता तुम्ही पुण्यवान झालात खूप. आम्हाला सगळ्यांना पहिल्यांदा तुमच्या पाया पडलं पाहिजे. आमच्याकडून पण नमस्कार छायाताई. हो तुमचा सर्वांचा नमस्कार सांगितला आहे मी सर. बास बास, बघूयात भगवंत काय आपल्याला मार्गदर्शन करतो मोक्षाकडे. हो हो चालेल चालेल. कशी झाली ट्रिप? सगळी चांगली होती? चांगली झाली सर, व्यवस्थित झाली, अच्छा. काही आणि अडचण तिथे नाही. राहायची व्यवस्था वगैरे ठीक होती का नाही? खूपच होती, कमी हो, प्रमाणात चांगली. आहे? हो नाही चांगली आहे. गोखले टूर्स तर्फे गेली होती मी, त्यांनी छान व्यवस्था केलेली होती. वा वा. आणि घरचे कोण कोण गेला होतात? घरचं मी आणि नातू 9 वर्षाचा. अरे वा, म्हणजे भलतीच मोठी जबाबदारी तुम्ही घेतलीत. हो चांगलंय चांगलंय चांगलंय. हो. घ्या आपल्या ताई. ग्रुपमध्ये पण त्या जाधव मॅडम पण होत्या, चैताली जाधव चैताली जाधव कोणत्या ग्रुप मध्ये येतो? आहेत ना आपल्या याच्यात, त्यांचं नाव आहे यादीत, म्हणजे संध्याकाळी आपल्या येतात का त्या? संध्याकाळी येतात त्या. हा, म्हणून माहिती नाहीत जरा. संध्याकाळी. बर बर बर. हम्म. ठीक आहे, चालेल. बघा, तुम्हाला जमणार असेल तर करा, नाही जमलं तरी तुम्ही आता वर्गात ऐकलं तरी चालेल. खूप दिवसांनी तुम्ही येताय हो नाही मी ऐकते फक्त सर आधी. तरी चालेल, अगदी मी समजू शकतो. ठीक आहे, मग हो आपण लताताईंकडे जाऊ. हो हो. इस बड़े महल में घोड़े और हाथी भी है. हम्म. या मोठ्या महालात म्हणजे राजवाड्यात म्हणायचं का? हा, राजवाड्यात. महल म्हणजे प्रासाद आपण म्हणलो होतो ना मगाशी. हा प्रासाद. हा. हा घोडे आणि हत्ती हा. सुद्धा आहे. घोडेला अश्व, हत्तीला काय? अश्व. हत्तीला गज काय? गज. गज गज ह, बरोबर आहे. गजह. हा, हा. चला. म्हणजे आता आपल्याला जे शब्द पाहिजेत ते आपल्या जवळ आहेत आता. हा, तर इस म्हणजे या हम्म. विश्रांत. याला एक मिनिट, आता कोणी त्यांना कृपया मदत करू नका, त्यांना जमलं पाहिजे. या मोठ्या म्हणजे विशाल याला काय शब्द सांगायचा? हा, आता बघा ना, महल में. महल में. आता प्रासाद हा आपल्याला शब्द होता. हा. राजवाड्यात म्हणजे काय तर होईल? तर इया तय्या कसली आहे विभक्ती प्रत्यय? म्हणजे हे संबोधन आहे का? नाही, संबोधनाला कधीच हे नसते, प्रत्यय नसतात. प्रत्यय नसतो. म्हणजे सप्तमी. सप्तमी, राजवाडा. बरोबर. कारण की स्थानदर्शक आहे, बरोबर. स्थानदर्शक. हा, मग प्रासाद आणि त्याची सप्तमी करायची, काय होईल ती? प्रासाद म्हणजे हा शब्द हा आहे प्रासाद पुल्लिंगी आकारांत शब्द आहे.
अकारांत नाही. म्हणजे राम सारखाच चालणार. बर देव सारखं चालणार नाही. देव सारखा चालेल, राम सारखा चालेल, दोन्ही चालेल. प्रासादे होईल का? बरोबर. हा चला, म्हणजे प्रासादे. आता अनेक घोडे आणि यहला अनेक शब्द हत्ती आहेत. नाही. यहला शब्द काय? करू करू इसबडे. करू आपण. मी येणार आहे तिकडे, मी येणार आहे. आपण सोडून नाही देत आहेत ते. प्रासादे प्रासादे अश्वः. आता एक आहे का अनेक आहेत बघा. अश्वे हे अश्वे होईल का? अश्वः. रामः तसं अश्वः. अश्वः. हा, मग रामचं अनेक वचन काय होतं सांगा? रामचं अनेक वचन अश्वाः. रामः रामौ रामाः. रामाः. तसं हा. मग अश्वहच काय होईल? अश्वाः. अश्वाहा. अश्वा. चला, अश्वाहा. अश्वाः. हा, म्हणजे प्रासादे अश्वाहा. अपि. आणि नाही, अपि नाही. अपि अपि म्हणजे सुद्धा. सुद्धा. हा. और म्हणजे काय? च. च. आणि ना, मराठीत थोडक्यात आणि. अश्वाः च. अश्वाः त्याच्या आधी गजाः. गजाहा च. च अपि. अस्ति. भी आहे बघा, मध्ये भी आहे. भी म्हणजे सुद्धा. भी असल्यामुळे भी म्हणजे सुद्धा. अपि. अपि अस्ति. अस्ति होईल का? आता बघा, अनेकांविषयी आपण म्हणतोय. संती. संती. चला, म्हणजे आपण प्रासादे गज म्हणजे विशाल अश्वाहा प्रासाद. पहिला आपण विशाल गजाहा म्हणू शकतो. च अपि संती. संती. विशाल म्हणजे बडेला आपण विशालः म्हणू शकतो ना. हा, पण आता लक्षात घ्या ताई, प्रासाद शब्दाची सप्तमी आहे. हो. प्रासादे केलं. प्रासादाचं विशेषण काय आहे? विशाल. थांबा थांबा थांबा, कोणी प्रॉम्प्ट नाही करायचं. विशालचं अनेक वचन. विशाल. नाही, अनेक वचन नाही. विशाल हे प्रासादाचं विशेषण आहे. प्रासादाची जर का सप्तमी असेल तर मग त्याच्या विशेषणाची पण काय पाहिजे? सप्तमी. सप्तमी. मग आता विशाल शब्दाची सप्तमी कशी कराल? विशाल शब्द नपुंसकलिंगी. नाही नाही, महल आहे ना आपला. अहो, हे बघा ताई, लक्षात घ्या. मी काय म्हणतो, जाडा मुलगा आणि जाडी मुलगी म्हणतो ना. हो. म्हणजे लिंग बदलतो ना मी विशेषणाचं. बरोबर. हा, मग तसंच प्रासाद जर का पुल्लिंग असेल तर त्याचं विशेषणही पुल्लिंगीच पाहिजे ना. हो. म्हणजे विशाल असं पुल्लिंगी विशेषण असणार ते, आणि त्याची सप्तमी करा मग आता. सप्तमी. विशाले. हा, विशाले. ओके. अजून एक काय आहे बरं? आता विशेषण इस. इस म्हणजे आपण इस म्हणजे म्हणल्यानंतर कोणाविषयी बोलतोय परत? त्याच महालाविषयी. महालाविषयी बोलतोय. करेक्ट. म्हणजे थोडक्यात इस हे देखील विशेषणच आहे महालाचं. विशेषण. हो. कारण की त्याची जास्त माहिती सांगता येते. बरोबर. हो. म्हणजे आता येऊन जाऊन आपल्याला फक्त इस या शब्दाचं हे महालाचं विशेषण आहे, म्हणजे त्याचं पुल्लिंगी विशेषण आहे ते. आणि प्रासादला आपण प्रासादे केलं होतं, म्हणजे तेही सप्तमीत जायला पाहिजे. आता संस्कृत मध्ये कसं असतं, एक नाम जर असेल आणि त्याची जर का सप्तमी झाली तर त्याची जी विशेषण असतील, मग त्याच्या आधी कितीही त्याला विशेषण लावू शकतो आपण. ती सगळी मग त्या वचनात आणि विभक्तीत जावी लागतात. बरोबर. हो. हा, म्हणजे विभक्ती कुठली पाहिजे? सप्तमी पाहिजे. आणि त्याचं लिंग कुठलं पाहिजे? महालाप्रमाणे पाहिजे. म्हणजे पुल्लिंग पाहिजे. म्हणजे पुल्लिंगी सप्तमी एक वचन पाहिजे इस या शब्दाला. इस या शब्दाला. हा, मग आता ते आपण बघूयात. अस्मिन. अस्मिन म्हणजे अस्मिन हे ह्याचं विशेषण आहे का? नाही, तो शब्द कुठला आहे? मग अस्मिन शब्दाचं मूळ शब्द काय? सांगा बघू तुम्हीच. अस्मद.
अस्मद ह्या महालात हा हा महाल करेक्ट. हा महाल विशाल आणि ह्या विशाल महालात घोडे आणि हत्ती आहेत. अस्मिन् विशाले प्रासादे अश्वाः गजाश्च अपि सन्ति. हो. बघा, प्रासादे हा करताय हा. नाहीये, प्रासादे नाही, अश्वाह आणि गजा असे दोन दोन करते तिथे. कारण की असण्याची क्रिया कोणी केली? अश्वांनी आणि गजांनी. हा. बरोबर आहे. आणि स्थानदर्शक प्रासादे आणि प्रासादाची विशेषणे विशाल आणि इस अशी होती, म्हणून ती सप्तमीत घातली आपण. आणि त्या महालात म्हणायचं असेल तर काय झालं असतं? आता हे तस्मिन या महाल तस्मिन मग या महालात आहे म्हणून अस्मिन. अस्मिन अस्मिन आणि तस्मिन. बरोबर. इस आणि ऊस असलं असतं ते. बरोबर आहे, ऊस झालं असतं ते, हा. म्हणजे मग हा. तस्मिन झालं असतं. हिंदीमुळे जरा आधी मराठीत खूप विचार करावा लागतो. इस म्हणजे हो, पण आता आपल्याला थोडं राष्ट्रभाषेचं पण थोडं बघितलं हा. पाहिजे, कारण की प्रश्नपत्रिका राष्ट्रभाषेत असेल ना. तर मला ते तस्मिन म्हणावं असं वाटत होतं. अच्छा, ते तर हरकत नव्हतं, मग म्हणलं असतं तर हा. काय चुकलं असतं? फार फार तर पण याऐवजी ते त्या झालं असतं. इस महालात म्हणतायत ना, मग ते अहो बरोबर आहे, पण ऊस ताई महाल. तुम्ही हा. व्याकरण दृष्ट्या तरी अच्छा. वाक्य बरोबर झालं हो, असतं ना. बरोबर झालं. हा. आता एखादा जेव्हा मराठी शिकलेला नसतो तेव्हा तो चुकून जर का त्या विशाल म्हणला असता तर आपल्याला कळलं हा. असतं, ठीक आहे त्याला या म्हणायचं होतं. हो, बरोबर आहे. बरोबर. हा, त्यामुळे तुम्ही जोपर्यंत व्याकरण दृष्ट्या बरोबर बोलताय ना, ठीक आहे. एखाद वेळी पुरुषाची स्त्री झाली आणि त्याचा ह्याचा झाला तरी हरकत नाहीये आत्ता. फक्त ते हे आलं बरोबर, विभक्ती बरोबर आलं पाहिजे. हा, ठीक आहे, चालेल. आपण हो, पुढे जाऊयात चालेल. अपर्णाताईंकडे. क्या तुमने राजा को देखा है? किम त्वम नृपतिम और पश्यसि? नृपती कशाला? नृप हा शब्द होता ना आपल्याला राजाला, देवह सारखा चालणारा. नृपम द्वितीय येईल ना, म्हणजे मराठीत बघा ना करून. काय तू राजाला राजाला पाहिलंस? नृपम पश्यसि. आता बघा इथे नृपम देखा है बर का. म्हणजे काय अपश्य. झालं, थोडासा बोली भूतकाळात आपल्याला जायला लागणार आहे. बोलीभूत. बरोबर आहे. आता तुमने म्हणजे हो. त्वया, नृप आणि दृष्ट. दृष्ट धातू होता बघा. दृष्ट माझ्या मनात आलेलं दृष्ट असेल, पण ते चुकेल, म्हणजे काही देखा कळलं नाही. है म्हणजे देखा है म्हणजे भूतकाळात, भूतकाळी रूप येतं ना थोडं. काय तू राजाला पाहतोस असं असतं ना, तर तर पश्यसी झालं असतं. पण तसं नाहीये, भूतकाळी छटा आहे इथे, म्हणून दृष्ट. आणि अपश्य म्हणजे तो अनद्यतन होतं का भूतकाळ? येस, करेक्ट. कारण की बरोबर आहे, अपश्य, अपश्यतम, अपश्यता आणि ते पुढे तसं चालेल, अपश्यताम, अपश्य. बघा, म्हणजे दोन्ही प्रकारे त्यांनी केलंय, अनद्यतन मध्येही केलंय आणि धातू साधितामध्ये पण केलंय. त्वया नृप, तुझ्याकडून काय, तुझ्याकडून राजा पाहिला गेला. तुम्ही ज्याला काय पॅसिव्ह व्हॉइस म्हणता ना वाटतं. हो, असं. किम त्वया मीन्स इज वॉटर बिंग ड्रंक बाय यू, त्यासारखी वाक्यरचना.
चालेल, आपण पुढे जायचं का मग? हे कोणाला कळलंय किंवा कळलेलं नाही? एक मिनिट हा, आपण एक काम करू, मी 6वा धडा काढला होता का? आपण 6 धडा एकदा परत बघूयात थोडासा. मध्ये मी 6व्या धड्यामध्ये जातो. 5व्या धड्यामध्ये आपण केलं होतं, थोडं आठवू देत. नाही, याच्यामध्ये संधी केले होते आपण. 5व्यामध्ये बघा, अगच्छः, अपश्यः, अनद्यतन भूतकाळ जो होता ना, तुम्ही विचारत होता त्वम, हम्म. तुमने देखा. अपश्यम, अपश्याव, अपश्याम, अपश्यः, अपश्यतम, अपश्यत, अपश्यत, अपश्यताम, अपश्यन. अनद्यतन भूतकाळ होता, ज्याला लंग लकार वगैरे म्हणतात. ठीक आहे. परत एकदा मी इथे का आलो होतो, तुमच्या जरा थोडस परिचयाचं होईल. हम्म. चालेल. 6वा धडा, 5वा धडा ते बंद झालं का काय? नाही. इकडे आहे फर्स्ट लाईन, हा, तुमचं डावीकडचं पहिलं आहे. एकदम हा, लेफ्टला. कारण की मी ते मोठ्या ह्याच्यात करतोय आणि ते नॉन प्रेझेंटेशन मोड मध्ये आहे. ओके. किम त्वया नृपदृष्ट, हे कळलं, हे कळलं. ठीक आहे, चालेल. तुमच्या नंतर कोण आहेत आता? निशिगंधाताई आहेत. ताई आहात का तुम्ही? म्यूट वर बोलताय? हाँ हाँ हाँ, मीच वास्ते नहीं, मैं आज शाम को उसे देखूंगा। नहीं, अहम सायंकाले देखूंगा, पश्यिष्यामि। ठीक आहे, आपण बघूयात. आपल्याला आता जरी कळलं नाही तरी बाकीचे तरी शब्द आपण करू. नहीं म्हणजे नाहीच, अहम अद्य हम्म, सायंकाले हम्म. उसे, तो उसे म्हणजे आता द्वितीय आहे, बरोबर? द्वितीय आहे. हा, म्हणजे 6 तौते तम तम तौ तौतान, तान तम. तम तौतान, हा तम, हा, कारण की आता राजाविषयी आपण बोलतोय, हा बरोबर आहे? तम देखूंगा हा, म्हणजे ठीक पश्य आहे. ना, दृष्पश्य दृश्यपश्य. हा, म्हणजे आता हे पश्ययिष्यामि. नाही, तसं नाही होत. नाही होत का? द्रक्ष्यामी होत. हे जरा थोडस गोंधळ. दृश्य धातू आहे ना, हा त्याचं भविष्य काळी रूप द्रक्ष्यामी होतं. हा, बरोबर आहे. हा, द्रक्ष्यामी होतं, आठवलं. हा, हे जरा थोडस ट्रिकी आहे, अवघड आहे जरा लक्षात ठेवायला. पण पश्ययिष्यामी वगैरे नाही होत. पश्ययिष्यामी म्हणजे चुकलंय, मला कळत होतं पण बरोबर काय तेही माहित नव्हतं. करेक्ट, बरोबर आहे, हरकत नाही. म्हणून तर मी तुम्हाला दाखवलं की हरकत नाही. आणि इथे आम्ही सगळे मुलांनी आमच्याही वर्गामध्ये चूक केली होती. द्रक्ष्यामी. म्हणजे आम्ही स्य भूतकाळ लावायचा म्हणून पश्ययिष्यामी वगैरे करून मोकळे झालो होतो. पण ज्याला खरं संस्कृत येतं ना, त्याला कळतं की तुम्हाला काय म्हणायचंय. चालेल. न अहम अद्य सायंकाले तम द्रक्ष्यामी. पुढे निशिगंधाताई नंतर कोण येत आता? सीमाताई. जब राजा घूमने जाएगा तब मैं उसे देखूंगा. जेव्हा राजा फिरायला जाईल तेव्हा मी त्याला पाहीन. तुमचा आवाज यदि ब्रेक झाला ताई, नृपः, शेवट नाही कळलं आम्हाला तुम्ही काय म्हणलात. जर राजा फिरायला जाईल तर हा, मी त्याला आता बघीन. जर राजा आहे का?
जेव्हा सॉरी हा जेव्हा राजा फिरायला जाईल तेव्हा मी त्याला पाहीन. हम्म जेव्हाला काय आहे? थांबा, कोणी सांगायचं नाहीये, त्यांना त्यांची चूक करू देत, त्यातनच त्या शिकणार आहेत. यदी नाही ना, जर आहे ना, यदी ते म्हणजे जर आहे, यदी नाही. यदी तरी, बरोबर आहे. हो यदी तर ही ते हा, यदा जेव्हा. तदा, हम्म. बरोबर आहे, यदा जेव्हा तेव्हा. तेव्हा ते. आपण यदा म्हणतो ना यदा कदाचित, हो जेव्हा तरी, यदा. केव्हा तरी. हम्म. खूप छान नाटक होतं, माहितीये ना, यदा कदाचित. हो माझ्या मते यांचं आहे का, संतोष जाधवांचं आहे का ते बहुतेक. हो, संतोष जाधव. याच्यावर आहे, महाभारतावर आहे. आणि जर तुम्ही बघितलं नसेल तर युट्यूबवर बघा, मालवणी पार्श्वभूमी आहे, पण भाषा मराठीतच आहे, आणि थोडीफार मालवणी त्याच्यामध्ये कळते म्हणजे. हा चला, पण पुढे जाऊ. जप तप हो म्हणजे काय, यदा तदा. यदा तदा. यदा नृपः भ्रमणार्थ गमिष्यति. जाएगा जाईल म्हणजे भविष्यकाळ आहे ना. यदा नृपः भ्रमणार्थम भ्रमणार्थ गमिष्यति 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 जाएगा, भूतकाळ, तदा भविष्यकाळ आहे, बरोबर. अहं हो, हा, गमिष्यति तदा अहम तदा अहम. पश्ययिष्यामि ताई ताई, तम कृपया तुम्ही पश्यामि म्यूट वर जाल का, निशिगंधा ताई. कारण की तुम्ही, मला माहितीये तुम्ही तुमच्या हो, सर. मनातल्या मनात करताय, पण ते लोकांना ऐकू येत आहे. हा, करा पुढचं. तब म्हणजे तदा, हा ते अहम वरती तम द्रश्यामि तम द्रक्ष्यामी. द्रक्ष्यामि द्रक्ष्यामि द्रक्ष्यामी आहे बर का, क्ष क्ष. क्ष हा हा, द्रक्ष्यामि श्यामि द्रक्ष्यामी. द्रक्ष्यामि. हम्म, यदा बघा, नृपः भ्रमणार्थं गमिष्यामि तदा गमिष्यति. अहं गमिष्यति तदा अहं त्वं त्वं नाही त्वम नाही, तम. तं द्रक्ष्यामि हा, द्रक्ष्यामी. द्रक्ष्यामि. पुढे कोण घेत आता, सीमाताई झाल्यानंतर विद्याताई तेंडुलकर आहेत आपल्या. उसके पास सेवक है, त्याच्याजवळ हम्म, नोकर आहे. हम्म. आता पासला म्हणजे समीप हा शब्द आहे. समीप. हा. आपण तस्य म्हणतो ना की समीपे. माझ्याजवळ टेबल ठेवलंय, म्हणजे माझ्या समीप टेबल आहे, खुर्ची आहे, बरोबर. हा बरोबर. हा, बर. तस्य सेवकला समीपे काय वापरता येईल, सेवक. सेवक हा चालेल ना. बरोबर आहे, अगदी. सेवकः अस्ति. सेवकाः. सेवकाः अस्ति. अस्ति होईल का आता अनेक वचन असताना. सन्ति सन्ति सन्ति. हा, सेवकाः सन्ति. चला, आणि समीप हा शब्द आहे, आणि उसके पास, बरोबर आहे. हा. समीपे. बरोबर, छान केलं. पुढे आता उसके काय होईल. तस्य ना, तस्य. हा, करेक्ट, अगदी बरोबर ताई, छान केलं. तस्य समीपे तस्य समीपे सेवकाः सन्ति. सेवकाः सन्ति. हा, इथे इथे हे जरा वाक्य चुकलंय बरं का त्यांचं, हे नक्की मी सांगतोय. एक मिनिट, मला ते दुरुस्तच करायला लागेल. तस्य 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 कुठे होतं, पुढचं वाक्य होतं का, पुढची स्लाइड. हा ठीक आहे, इथे